हाय, हॅलो, नमस्कार. मी मोनिका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे क्रंची अशी मिनी इडलीची रेसिपी. तर चला सुरुवात करूया. तर इडली बनवण्यासाठी सगळ्यात आधी तर मी इथं एक मोठं असं पातेलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी मोजून तांदूळ घेणार आहे. साधारण 5 वाटीच्या आसपास मी इथं तांदूळ घेतलेत, 5 सपाट वाटी. हे बघा. असे एकाच वाटीच्या मापाने मी इथं 5 वाटी तांदूळ घेतलेत आणि हे तांदूळ सुद्धा रेशनिंगचे तांदूळ आहेत बघा. मोठे-मोठे असे जे तांदूळ भेटतात ना, साधे तांदूळ ते आहेत. त्यानंतर त्याच वाटीच्या मापाने मी इथं उडीद डाळ घेतलेली आहे 1.5 वाटी. डाळीच्या मानाने मला तांदूळ थोडे कमी वाटले म्हणून आणखी 1 वाटी मी तांदूळ वाढवलेत म्हणजे 6 वाटी तांदूळ झालेत. त्यानंतर एक मोठी वाटी असे मी पोहे टाकलेले आहेत आणि थोडेसे मेथीदाणे टाकलेत. हे बघा, आता हे मी छान असं मिक्स करते आणि स्वच्छ पाण्याने असे स्वच्छ त्यांना धुवून घेणार आहे मी. व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचेत. हे बघा माझे धुवून झालेत. आता मी याच्यामध्ये पाणी टाकते. टोप भरेपर्यंत पाणी ठेवणार आहे आणि झाकण लावून त्याला मी 3 तासासाठी भिजायला ठेवून देते साईडला. हे बघा 3 तास झालेले आहेत. आपले तांदूळ वगैरे सगळं जे टाकलेलं आहे ते सगळं व्यवस्थित असं भिजून झालेलं आहे. आता मी सगळं हे मिश्रण आहे ना ते वाटून घेणार आहे आणि बॅटर तयार करून घेणार आहे. त्यासाठी मी थोडं-थोडं जे मिश्रण आहे ना ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घेते आणि थोडंसं अगदी पाणी टाकून ते वाटून घेते व्यवस्थित. हे बघा, अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. खूप पातळ करायची नाहीये. नंतर जर आपल्याला घट्ट वाटलं तर त्याच्यात पाणी टाकता येतं. त्याच्यामुळे खूप जास्त असं पातळ करायचं नाही. अशाच पद्धतीने मी सगळं वाटण वाटून घेणार आहे. याच कन्सिस्टन्सीमध्ये आपण सगळे तांदूळ आणि डाळ आहे ना, ते सगळं असं वाटून घ्यायचंय. हे बघा माझं सगळं वाटून झालेलं आहे. कन्सिस्टन्सी बघा कशी ठेवली आहे मी. अशी घट्टसर ठेवायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकते आणि हे व्यवस्थित असं मीठ मिक्स करून घेते याच्यामध्ये. माझं सगळं मीठ वगैरे सगळं मिक्स करून झालेलं आहे. आता याला रात्रभर रेस्टसाठी ठेवायचं आहे, पीठ फुलण्यासाठी ठेवायचं आहे. तर या टोपामध्ये आधीच्या पीठ खूप फुलून वर आलं असतं आणि टोपाच्या बाहेर आलं असतं. म्हणून मी हे 2 टोपांमध्ये शिफ्ट करते आणि याला गरम जागेवर ठेवायचं आहे. त्यासाठी मी इथं कॅबिनेट ओपन करते आणि किचन ट्रॉलीच्या कॅबिनेटमध्ये मी इथं झाकण लावून त्याला पॅक असं कॅबिनेटचा दरवाजा लावून ठेवते म्हणजे त्याला गरमी येईल आणि ते फुलून येईल छान सकाळपर्यंत. आता मी इथं खोबऱ्याच्या चटणीची तयारी करते. तर हे बघा मी हे सगळं सामान त्यासाठी घेतलेलं आहे. ओलं खोबरं, कोथिंबीर, त्यानंतर लसूण आणि थोडासा पुदिना घेतलाय. सगळ्यात आधी मी इथं ओलं खोबरं जे आहे ना, ते वाटून घेते. पूर्ण असं बारीक वाटून घ्यायचंय ओलं खोबरं. पूर्ण बारीक करायचंय. त्यानंतर मी याच्यामध्ये थोड्याशा मिरच्या आणि कोथिंबीर ज्या घेतलेल्या आहे सगळंच टाकायचंय. सगळं बाकी राहिलेलं जे सगळं आहे ना, ते आता मी याच्यात वाटून घेते. थोडंसं पाणी टाकून वाटून घेते मी आता ते. हे बघा, हे सुद्धा पूर्ण बारीक करायचंय. आता मी खोबऱ्यामध्ये मिक्स करते. हे बघा खोबऱ्यात मिक्स करून झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचंय. जेवढी कन्सिस्टन्सी आपल्याला पातळ घट्ट ठेवायची तसं पाणी ओतून त्याला मिक्स करायचंय. आता मी दुसऱ्या साईडला गॅस पेटवून त्याच्यावर एक छोटासा पॅन ठेवलाय आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल ओतलंय. तेलात मोहरी आणि कढीपत्ता टाकलाय. त्यानंतर 3 सुक्या मिरच्या टाकलेल्या आहेत. थोडंसं हिंग टाकलंय. आता याची आपण फोडणी द्यायची खोबऱ्याच्या चटणीला. व्यवस्थित असं छान परतू द्यायचंय आणि परतल्यानंतर खोबऱ्यामध्ये हे टाकून द्यायचं. हे बघा. आता व्यवस्थित त्याला मिक्स करून घेऊया म्हणजे आपला तडका जो आहे ना तो पूर्ण चटणीला मिक्स होईल. सकाळ झालेली आहे आणि आता मी तुम्हाला पीठ दाखवते किती फुललेलं आहे ते. हे बघा पीठ खूप जास्त फुललंय.
व्यवस्थित असं फुलून आलेलं आहे पीठ, व्यवस्थित आंबलेलं आहे. आता आपण त्याची मिनी इडली तयार करायला घेणार आहे. मी इथं स्टीमर घेतलेलं आहे. त्यात थोडंसं पाणी ठेवलंय आणि त्याला पाणी तापण्यासाठी झाकून ठेवते. हे बघा, पीठ किती फुललेलं आहे बघा. छान असा स्पंज तयार झालेला आहे बघा पिठामध्ये. आपली इडली खूप छान होणार आहे याने. कन्सिस्टन्सी सुद्धा बघा आणि पीठ सुद्धा किती फुललंय बघा. आतमध्ये असे स्पंज स्पंज तयार झालेत बघा. त्यामुळे इडली खूप छान फुलून येईल. आता मी इथं मिनी इडलीसाठी जे भांडं असतं ना, तर ते घेतलेलं आहे आणि या भांड्यांमध्ये मी आता इडली बनवणार आहे. तर याला मी तेल स्प्रे करून घेते. या भांड्याला छान व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचंय म्हणजे आपली इडली अलगद अशी काढता येईल आपल्याला. हे बघा मी तेल लावून घेतलंय आणि चमच्याने यामध्ये मी सगळ्या भांड्यांमध्ये बॅटर जे आहे ना ते ठेवून घेणार आहे. हे बघा मी सगळ्यामध्ये बॅटर ठेवून घेतलंय. असं व्यवस्थित बॅटर झाले. आता बघा त्याची साईज किती आहे आणि फुलल्यावर बघा किती होईल. पाणी पण तापलंय आपलं. त्याच्यामध्ये मी हे भांडं ठेवून देते आणि स्टीम करायला ठेवून देते 10 मिनिटांसाठी. 10 मिनिट झालेले आहेत. आता बघूया आपण आपली इडली किती फुगली आहे ती. बघा कशी बॉलसारखी इडली झालेली आहे. आपलं पीठ खूप छान फुलून आलेलं. त्यामुळे ही इडली खूप छान व्यवस्थित अशी फुलून आली आहे. बघा स्पंज सुद्धा दिसत असेल तुम्हाला. मी ज्या पद्धतीने तुम्हाला पीठ बनवायचं सांगितलेलं आहे, पोहे, मेथीदाणे वगैरे तशाच पद्धतीने फुलवा. खूप छान इडली होते आणि टेस्टला सुद्धा खूप छान लागते. आता ही इडली मी थंड करायला 5 मिनिटासाठी साईडला ठेवलेली आणि आता मी यांना चमच्याने साईडला काढून घेते. त्याआधी बघा ही इडली बघा तुम्हाला कशी फुगली आहे ते दाखवते मी. तोडून सुद्धा दाखवते. बघा कसा स्पंज स्पंज आलेत त्याला आणि आतमध्ये सुद्धा बघा. खूप छान फुलून आलेली आहे. अशाच प्रकारे मी सगळ्या इडल्या आता काढून घेते. आता मी दुसऱ्या साईडला गॅस पेटवून त्याच्यावर कढई ठेवणार आहे. आपल्याला याच्यामध्ये इडली फ्राय करायची आहे. त्यामध्ये मी तेल टाकते. जिरं टाकलेलं आहे, थोडीशी मोहरी टाकलेली आहे आणि कढीपत्ता टाकलेला आहे. कढीपत्ता छान तडतडला, की त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे आणि थोडंसं लाल तिखट टाकलेली आहे. तिखट करपायच्या आधी आपल्याला याच्यामध्ये इडली टाकून द्यायची आणि व्यवस्थित अशी इडली आहे ना परतून घ्यायची. पूर्ण सगळ्या इडल्यांना मसाला लागेल अशी परतून घ्यायची. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ सुद्धा टाकलंय मी. हे बघा आपली इडली फ्राय करून झालेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही इडली नक्की ट्राय करा. खूप टेस्टी होते. साध्या इडलीपेक्षा ही इडली खूप छान लागते. ती सॉससोबत, पुदिन्याची चटणी किंवा खोबऱ्याची चटणी, त्यानंतर सांबर याच्यासोबत तुम्ही खायला देऊ शकता. खूप छान लागते, टेस्टी लागते. त्यामुळे नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या अशाच नवीन क्रंची आणि टेस्टी रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.